तुम्ही मसाला चिकन तर बऱ्याच वेळेस बनवलं असेल, परंतु एकदा हे धाबा स्टाईल पालक चिकन साग नक्की बनवून पहा. नेहमीच्या चिकन मसाल्यापेक्षा थोडी वेगळी चव आणि एवढा चमचमीत लागतो की सर्वांना नक्कीच आवडणार. आणि सर्वात महत्त्वाचं, हे बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही. 15 मिनिटांमध्ये हा चमचमीत पालक चिकन बनून तयार होतं. भात किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी हे एकदम मस्त अशी रेसिपी आहे. आणि हे पालक चिकन साग बनवण्यासाठी पालक हा थोडासा पाण्यामध्ये वाफवून घ्यायचा. ह्या ठिकाणी मी अर्धा जुडी पालक थोड्याशा गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटासाठी फक्त वाफवून घेतला. आता आपण हे चिकन कुकरमध्ये बनवणार आहोत, कारण थोडं झटपट बनून तयार होतं. कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की काळी मिरी, दालचिनी, लवंग, विलायची आणि तेजपत्ता ॲड करून थोडं 2 मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि जिरे चांगले फुलले की एक मीडियम साईज कांदा बारीक कट केलेला तो ॲड करायचा आणि तो चांगला 2 मिनटासाठी परतून घ्यायचा. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला 2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे चांगला खड्या मसाल्याचा फ्लेवर हा तेलात आणि कांद्यात उतरला पाहिजे. आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करायची आणि तीसुद्धा कांद्यामध्ये चांगली परतून घ्यायची. कोणताही ह्याचा कच्चेपणा, रॉ फ्लेवर राहिला नाही पाहिजे, त्यामुळे हे चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं ते आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि त्याला ह्या कांद्या आणि आले लसणाच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्यामध्ये काही बेसिक मसाले जे आपण रोज घरी वापरतो तेच ॲड करायचे आहेत. हळद पाऊण चमचा, जिरे पावडर आणि धने पावडर अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट ॲड करून घ्यायचं. ह्या ठिकाणी कोणताही असा स्पेशल मसाला म्हणजे चिकन मसाला, गोडा मसाला, काळा मसाला काहीही वापरण्याची बिलकुलही गरज नाही, कारण आपण फक्त पालकची पेस्ट नाही तर पालकचं चांगलं हिरवं वाटण ॲड करणार आहोत. त्यामुळे चिकनला खूप छान फ्लेवर येतो. मीठ ॲड करायचं आणि थोडासा एक मीडियम साईज टोमॅटो बारीक कट केलेला तो वरतून ॲड करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक 2 मिनटं वाफ काढण्यासाठी ठेवायचं. हे जोपर्यंत 2 मिनटं चांगलं परतून निघतं तोपर्यंत आपण हे एक हिरवं वाटण बनवूत. त्यामध्ये वाफून घेतलेला पालक ॲड करायचा, भरपूर सारी कोथिंबीर, थोडासा पुदिना ॲड करायचा, चांगल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या, चांगल्या तिखटवाल्या, म्हणजे आपण कोणताही मसाला ह्या ठिकाणी वापरलेला नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण मिरच्या जास्त वापरायच्या आणि हिरव्या वाटणाचा फ्लेवर ह्या चिकनमध्ये खूप छान येतो. आता ही पालकची प्युरी आणि हा सर्व हिरवा मसाला चांगला वाफून घेतलेल्या 5 ते 10 मिनटं चिकनमध्ये आपण ॲड करायचा. चिकन चांगलं वाफून झाल्यामुळे सर्व मसाले खूप छान एकजीव झालेले आहेत. हिरवं वाटणसुद्धा ॲड केल्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करून एक 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी ॲड करायचं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वरतून चवीनुसार थोडंसं मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं. हे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण आपण ऑलरेडी 2 ते 3 वेळेस त्याला चांगलं वाफून घेतलं होतं. वरतून थोडासा गरम मसाला ॲड करायचा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चिकनला फक्त कुकरच्या 2च शिट्ट्या होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं. आता हे चिकन खूप झटपट एकदम मस्त चमचमीत शिजून निघतं. जसंच घरामध्ये तुम्ही हे कुकरची शिट्टी उघडताल इतका छान चिकनचा सुवास दरवळेल की चिकन मसाला वास घेताच तुम्हाला कळेल की किती मस्त यम्मी टेस्टी हा चिकन मसाला बनून तयार होतो. आणि गरम गरम हा चिकन मसाला तुम्ही गरम गरम भातासोबत, जीरा राईस किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. एकदा ह्या सेम पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली.